नको शेवंता. आज वाचूक तुका अन्न पण नाही आहे सर. जेवढे यातना माझ्या घोवान भोगल्यानात ना तेवढे तेवढे वार आज मी तुझ्या तोंडावर करणार आहे. तोंडावर मगे ना तुझा या रूप राहावाचा ना तू शेवंता राहतलस. शोभा, शोभा, चल. आबा तुम्ही काय करता सर? शोभा, हो ह्याच बघूच राहुला होता. आबा ह्या वेळेत मग सोडा हा. येळ चौक देणार नाही मी. तू चल. अगो, चल. सोडा मग गाव. या हत्यार किती हातात घेतलंस तू? आबा या पाटणकर बाईक ना मी आज जिता सोडूचही नाही. शोभा, तिनं काय केलं ना? तुला काय केलं ना ओ त्यांचा जीव जायत होतो तेव्हा शेवंता शेवंता करीत होते. आठवता तुका? हीच ती शेवंता हडळ. हीच ती पाटणकर बाई हा याच्यामुळे माझ्या भावाचा जीव गेलो. तुम्ही तुमचा एकुलता एक झील गमावलास ह्या बाईमुळे. माझा कपाळ पांढरा झाला तर ह्या बाईमुळे. आपण आपला आधार गमावला ह्या बाईमुळे. हीच ती शेवंता. आबा ह्या एक मका अडू नको. इका जर मी जिता सोडलंय ना तर मग चेन नाही पडायची. ह्या अण्णांना ह्या बाईच्या नादाक लागून स्वतःच्या धाक मारल्या ना. लोकांनी धोंड उगारले तिचा कारण ही बाई. त्या सगळ्या धोंड्यांचा हिशोब घेणार आहे मी आज. आबा माफ करा मका. काय करणार म्हणालस? तू गळो चिरणारस? जीव घेणारस त्याचा? मारून टाकणार आहे मी तिका. अगो पण त्याच्यानंतर तुझा काय होय त्याचा विचार केलास तू? तू अण्णा सोडणार तू का? काय करतो लो? मारून टाकतो लो मका. टाकून दे मारून. हा गोवाचं बदलो घेतलेलाच ना समाधान मिळत मका. तू का समाधान मिळत गो? पण आमचा काय? काशी गेलो डोळ्यात रडान रडान पाणी सुकला गो. तरी एक आशा होती, जगूची एक आशा होती. ती आशा म्हणजे तू होतस गो शोभा, तू. आता तू काय झाला तर आम्ही काय करायचा? सुरो आम्ही आमच्या गळावर फिरवून घेतो. किती जगायचा आम्ही? सांग ना कसा जगायचा? एका त्याचो बदलो घेऊचा ते काय ह्याचो बदलो घेऊचा. आयुष्यभर याच बघत लवकर या डोळ्यात रकात साकळला साठात राहला. तैसर बघूचा तैसर रकात दिसता गो. रकात गप्त. पण आता या रकात बघूची हिंमत नाही राहिली आमच्यात. पण तरी तुका बदलो घेऊचो असत ना तर त्याच्या आधी पहिल्यांदा रसुरो माझ्या घरावर फिरव. आबा चीर माझं कळत. आबा सोडा तो. चीर माझं नको. कळत. चीर म्हणताय. आबा सोडा. शपथ माझी तुका सासरो होणार नाही. अगो बापूस असाय मी तुझो बापूस. आणि तरी हो तुका असला काय करूच असातला तर तुका ह्या मेलेल्या बापसाचा तोंड बघूचा लागत. पुन्हा असं करणार. काय गो, काय चाललेला तुझा? आज काय कामावर जाऊचा नाही हा की काय तुका? जाऊचा तर मग ये ठेव ही सगळी कामा. मी आवरून घे आधी तुझा. चल. आई जातय गे येळ अजून. अगो रोज तर कामावर जाऊची घाई असता. हा जातय गे कामा करू. जाता. आबानू चाय देऊ तुमका? दिवाय ओ रवान दे मी देतोय. घरातच असत ते. त्यांका काय कचेरीत जाऊचा नाही. तू आधी तुझा आवरून घे म्हटलंय ना. निघ जा. किती एवढी घाई करतास? अगो बघताय ना मी किती थकत असता.
दिसत नाही माका वाड्यावर जायचा हा तैली सगळी कामा करायची ती माणसं पण काय कमी राबून घेत असतील तुका मग हे त्या पाटणकरांकडे पण जाऊचा हा ना नाही काय आजपासून नाही जाऊचे मी त्याच्या कामात. कित्या हा काय झाला काय बोलली पाटणकरीन बाई नाही मग हे काय झाला काय गो काय काय विचारताय काय मी आहे थैसर आता कामं नसतात काय बसाक जाऊ मी थंय. कामाचा सोड पण घरात जरा नजर असलेली बरी ना वच्ची अगो तर सांगता ना नाही जाणार म्हणा बघ तो विषय पण नको तर नको मी आता कशाच बाबतीत काय बोलणार नाही या तुमका जा वाटत का तुम्ही करा आणि त्याका जा वाटत ता करीत मी बसतोय गप हा बसतोय घेवा गिळा गिळाच आहे काय बाजारातून आणूचं असं तर सांगा मका मी आणून देते लगेच. नाही नको आहे सगळं घरी आणि तसंही आता काही खायची इच्छाच होत नाही. घर अगदी खाऊ की येत असत ना तुमका. यांची खूप आठवण येते आणि सुषमाची पण खूप आठवण येते. पण याक बरा केला असता तुम्ही सुषमाक बोर्डिंगाक धाडला असता. पण खूप त्रास होतो रे. हा पण तापण आता मोठा होता ना. हो ना म्हणूनच हा त्रास सहन करायचा निर्णय घेतला. शोभा येता ना हे सर कामाक. हा हो येते ना. अजून हिला नाही ता काल तिने काही सांगितलं नाही आज येणार आहे का नाही येणार आहे ते. मी बघून येऊ काय त्या घराकडे. हा नाही नको कदाचित येतच असेल वाड्यावर गेली असेल तिथलंही काम बघावं लागतं ना तिला. हा तापण बरोबर आहे. कप ठेवतोय मी धुवू ना. नाही नको राहू दे मी धुवेन नंतर. ये तू. ठीक आहे येते. मान खाली घातलंस तेव्हाच कळलं तुझी चूक तुका कळली असत. माझी जीभ कशी झटली ना हो तुमका काय बोलताना. मी काय बोलत ना तर माझा मागाच कळत नव्हता. तोंडावरचं दाबा सुटलं होतं पण माझ्या मनात तुमचं अपमान करण्यासारखं काय नव्हतं हो. माफ करा माका. माझ्या पायाशी इलस तेव्हाच मी तुका माफ केलंय. आता वेगळी माफी मागूची गरज नाही हा. तू जा काय बोललंस ता संतापात. हा आता पश्चाताप होता ता महत्वाचा. मग माझं एक काम करशाल. तू ज्या वाटेवर उभे असस ना त्या वाटेवर तुका आधाराची गरज आहे आणि माझी शक्ती तुका आधार देत. अन्नक 12 तास जागेवर बसूचा माझं काम होईस तोवर करशाल. 12 तास आयुष्यभर मान खाली घालून तुझ्या समोर उभं राहात तू म्हणशील ताच करीत. नलूस ठीक आहे ह्या काय उदी असा अण्णाक दी. मग कोणाचं न ऐकणारो अण्णा तुझ्या शब्दाच्या बाहेर सुद्धा जाऊचो नाही. असो वशवत. येते.
शोभा पाटणकरांकडे जाताना डबो घेऊन जा हा. एकटीच असत ना, काय करतली नाही, उपाशी रवा. माई मी आजपासून त्याचं कामाक नाही जायचंय. किती गो काय नाही असंच. वच्छी काय बोलला काय? नाही मग हे ता दोन दोन घरातली कामा झेपत नाही माका. घरातली पण कामं करूची असतात. हल्ली आईका पण झेपत नाही ना. हा बरोबर असा गो, पण ते का सांगितलं नाही काय? नाही अगो कळवूक व्हाया ना, ती वाट बघत. ती किती वाट बघी, नाहीतरी एकटीच आहे ना तशी. बरं ह्या बघ, तू थैसर कामाक जा, हैसरला सगळा मी बघते. मी हायसरच काम करते. थै नको, मी नाही. अगो असं काय काय झाला काय? पाटणकरीण काय बोलली काय? नाही काय नाही बोलू. बरं मी काय तर बघते सगळा. हा ते का निरोप धाडते. हा तुझी लसूण सोलून झाली ना की एवढे वाली नीट कर. हा येते मी. नाथा पण नाथा, रे नाथा. काय गो? हा खय काय काय नाही. काय झाला? अगो खरंच काय नाही झालं. काहीतरी नक्कीच झालेलं असं. माका काय कळत नाही, नक्की काहीतरी झालेलं. अण्णांचं आणि पाटणकर बाईंचं काय चालला हे आपल्या दोघांका माहिती असत. कोणाकडेच काय बोलता येत नाही, पण एकमेकांना आता सांगू शकतो ना. काय झाला गो? काय झाला? सरिता तू का आठवता आमचे हे शेवंत करीत फिरायचे ते? याड लागलेला. कोण शेवंता, खैसला शेवंता, काय बरळायचे. आमका पण वाटायचं येड्यासारखे काहीतरी बरळतात म्हणून. पण आता कळलं शेवंत कोण. आता काय शेवंता नावाचा कुणी असा काय? तर शेवंत ना कोण माहिती? कोण? पाटणकर बाई. पाटणकर बाई शेवंता. काय? होय त्यांचा झाला ना तर पाटणकर बाईमुळे. अण्णांचा ह्यांच्यावर राग होतो तो त्या शेवंतामुळे. झाला तर झाला, आपण काय करू शकता? पण मका भीती एकाच गोष्टीची वाटता, ती अवदस आता घरात रिगूक बघता. तुका कळला, ह्या अण्णांका कळला ना, तो उगाच तुझ्या जीवावर बेतात. चाय घे बाय. थांब मी देते. अगो शोभा, अगो रवानले गो, झाला गेला इसरान पुढे जायचा असं ठरवलंय. बरा तू पाटल्या दारात नाणेवरचं पाणी तापलं काय बघा. ह्या कोण करीत? ता मी भरतय. बरं आमच्या हेंका पण चाय दे. बरा उदी असा अण्णाक दी. मग
कोणाचं न ऐकणारो अण्णा तुझ्या शब्दाच्या बाहेर सुद्धा जाऊचो नाही. असो वशवैत. हे अण्णा नाही जर तुका वश करून त्या शेवंताचो काटो काढलाय ना तर बघ दत्ता, अण्णा त्या दीपू सावंताच्या जमिनीचा काय झाला? अण्णा पैसे देतो हा तो. नाही दिल्यान तर जमिनीवर ना नांगर फिरव. होय. अण्णा चहा. हो चाय घेवा. साखर बरोबर पडली आहे ना? काय गो नाता खया मागे चार कापतासा. गरम हा ना चाय? नसत तर परत आणून देते गरम करून. काम चाय कोणी केले नी? मी नाही केलंय, केलेली होती ती ओतून आणलंय. इंदू, गो इंदू. काय झालं अण्णा? अण्णा काय झाला? इंदू काय झाला? किती येईल घेऊ? आता आम्ही रवान दे ऐसर ये. ऐसर ये. का नाही सर कर? सांगताय तर कर. किती आ? जा. अण्णा काय झालं? काय चुकलं काय माझं? काय केलंय मी? काय चुकीचं काय केलं असं तर माफ करा मका. झालं तरी पाय पकडते तुमचे. माफ करा मका. उठ शोभा, उठ. हात पुढे कर. हात पुढे कर शोभा. अण्णा तू पण या घरातला असं. जा काय झाला आता तुझ्या सासूमुळे झाला. त्यात तुझी काय चूक? या घरात येऊन राबत सगळा करत त्याचं मोबदलं समज. आणि नायकाच्या सुनेन मोकळ्या गळ्यान फिरणं बरा वाटत नाही. या घरातला गडी माणूस नाही तर नायकांची सून असस या विसरू नकोस.